Good morning students, welcome all of you in our today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 7th, Subject Science. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, today we are going to learn 9th topic heat. म्हणजेच उष्णता या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. See here some pictures are given in which there are various events. काही घटना आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेल्या आहेत. What are the causes of what you see happening in the pictures below? बघा, तर आता या चित्रामध्ये ज्या विविध घटना आपल्याला दिसतात तर त्या घटनामागील कारणे कोणती? सुरुवातीला आपल्याला इथं गॅसवरती दूध आणि कुकर लावलेला दिसतो. म्हणजे दुधाला गॅसच्या उष्णतेमुळे काय झालेले आहे, उकळी आलेली आपल्याला दिसते. दुसऱ्या चित्रामध्ये एका व्यक्तीला ताप आलेला आहे आणि त्याच्या तोंडामध्ये थर्मोमीटर घातलेला आपल्याला दिसत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतो की शेकोटी पेटवलेली आहे आणि त्याभोवती थंडीमध्ये शेकण्यासाठी लोक बसलेले आहेत. तर बघा, we come to know some properties of heat energy from the examples in the pictures and the above activity. तर यावरील उदाहरणावरून आपल्याला उष्णता ऊर्जेचे काही गुणधर्म लक्षात येतात. Now the sun's heat has many effects and uses. How does the solar heat reach the earth? Why does the heat in the water heated to boiling slowly decrease once it is taken off the flame? Where does this heat go? The moisture in the air cools down due to the ice cubes in the glass and collects on the outside of the glass. A thermometer is used to measure the temperature of a substance. बघा, आता या चित्रामध्ये आपल्याला उष्णता ऊर्जेची काही उदाहरणं दिसत आहेत. तर आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते आणि त्या उष्णतेचे अनेक परिणाम आणि उपयोग आहेत. ही उष्णता पृथ्वीपर्यंत कशी पोचते? पाणी उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्याची जर आपण गॅस बंद केला तर हळूहळू ते काय होतं, पाणी थंड होत जातं. म्हणजे ही हळूहळू कमी होत जाते उष्णता. मग ही थंड झालेली उष्णता कुठे जाते? आता ज्यावेळेस आपण एका ग्लासमध्ये बर्फ घालून ठेवतो त्यावेळेस ग्लासच्या बाहेर बाष्प काय होते, थंड होऊन पाण्याचे थेंब जमा झालेले पाहायला मिळतात. तसेच आपण ताप आल्यानंतर तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर वापरतो. आता त्यानंतर हे जे अवस्थांतर आहे उष्णतेचं, तर उष्णतेमुळे होणारे पदार्थांचे हे जे अवस्थांतर आहे त्याविषयी आपण पाहिलेले आहे की एखाद्या स्थायू पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर त्याचं द्रव पदार्थामध्ये रूपांतर होतं आणि द्रव पदार्थाला उष्णता दिली की त्याचं वायू पदार्थामध्ये रूपांतर होतं. याला आपण काय म्हणतो, अवस्थांतर असं म्हणतो आणि याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. नाऊ इन धिस टॉपिक वी आर गोइंग टू लर्न ट्रान्सफर ऑफ हीट. या टॉपिकमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे संक्रमण याविषयी माहिती घेणार आहोत. वेन वी टेक अ हॉट ऑब्जेक्ट इन द विसिनिटी ऑफ अ कोल्ड वन, द कोल्ड ऑब्जेक्ट बिकम्स वॉर्म अँड द हॉट वन बिकम्स कूलर. From this we can infer that heat is transferred from a hot body to a cold body. बघा, जेव्हा आपण एखादी गरम वस्तू थंड वस्तूच्या जवळ नेतो त्यावेळेस काय होतं, थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू थंड होते. म्हणजेच काय, उष्णतेमध्ये काय झालेले आहे, देवाणघेवाण झालेले आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, उष्णतेचे संक्रमण झालेलं आहे आणि या उष्णतेचे संक्रमण हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे होत असते. म्हणजे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडं होतं, हे आपल्याला माहिती आहे. तर हे उष्णतेचं संक्रमण म्हणजे नेमकं काय? तर उष्णतेचं संक्रमण म्हणजे काय, तर उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. म्हणजेच बघा, ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे यालाच आपण ट्रान्सफर ऑफ हीट असे म्हणतो. Now there are different types of modes of heat transfer. या उष्णता संक्रमणाचे प्रकार आहेत. Which are that? First is conduction, second is convection and third one is radiation. तर या उष्णता संक्रमणाचे वहन, अभिसरण आणि प्रारण असे 3 प्रकार आहेत. सुरुवातीला आपण कंडक्शन ऑफ हीट.
म्हणजेच उष्णतेचे वहन याविषयी माहिती घेऊ. आणि त्यासाठी आपल्याला एक छोटीशी कृती करावी लागणार आहे. बघा, टेक स्टेनलेस स्टील, कॉपर अँड ॲल्युमिनियम बार्स each about 30 cm long and having the same shape. Apply wax spots with the help of candle at a distance of 2 cm from each other on all the 3 bars. Stick a pin in each of these spots so that it is upright. Now insert the ends of all 3 bars into a flame at the same time. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 3 पट्ट्या घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये पहिली पट्टी असेल स्टीलची किंवा लोखंडाची, दुसरी असेल तांब्याची आणि तिसरी असेल ॲल्युमिनियमची. तर या समान आकाराच्या जवळजवळ 30 सेंटीमीटर लांबीला असणाऱ्या या पट्ट्या आपण घ्यायच्या आहेत. आणि या प्रत्येक पट्टीवर काय करायचं आहे, 2-2 सेंटीमीटर अंतरावर काय करायचं आहे, मेणबत्तीच्या साह्यानं मेणाचे ठिपके द्यायचे आहेत. आणि हे ठिपके दिल्यानंतर ते मेण घट्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये मग एक एक टाचणी खोचायची. आता या तिन्ही पट्ट्या एकत्र करायच्या आहेत आणि त्याची तिन्ही टोकं एकत्र मिळवायचे आहेत आणि त्याला काय करायचं आहे, बर्नरवरती धरायचं आहे. बर्नरवरती धरल्यानंतर काय होणार आहे, बर्नरमुळे उष्णता या तिन्ही पट्ट्यांना लागणार आहे. तर आपल्याला व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय पाहायला मिळेल, तर इथं बघा, तर याच्यामध्ये ज्या पिना त्या मेणामध्ये खोचलेल्या आहेत त्या पिना हळूहळू पडू लागतात. मग असं का होतं, पिन्स फॉल स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. इट मीन्स दॅट ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड ऑफ द बार टू द कोल्ड एंड. म्हणजे पट्टीच्या एका बाजूला आपण उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळं पहिल्यांदा जिथं उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे तिथली जागा गरम होणार आहे आणि पट्टीची इकडची जी बाजू आहे ती थंड असणार आहे. आणि ज्या भागाला अगोदर उष्णता मिळणार आहे तिथं काय होणार आहे, ती बाजू अगोदर गरम होणार आहे आणि त्यामुळं त्या उष्णतेचं ट्रान्सफर जे आहे ते हॉट एंडकडून कोल्ड एंडकडं होणार आहे. दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे ही जी उष्णता आहे जी गरम भागाकडून थंड भागाकडे जाते त्याला आपण कंडक्शन ऑफ हीट म्हणजेच उष्णतेचं वहन असं म्हणतो. जे वहन उष्णता गेली हे आपल्याला कसं समजतं, तर याच्यामधल्या ज्या पिना आपण खोचलेल्या आहेत टाचण्या, तर त्या टाचण्या हळूहळू एक 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 करून पडायला लागतात. सुरुवात बर्नरच्या जवळ असणाऱ्या टोकाकडून होते. म्हणजेच काय, तिथंपर्यंत उष्णता गेलेली आहे आणि त्यामुळं ते मेण पातळ होऊन पिना पडलेल्या आहेत असा त्याचा अर्थ आहे. द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. द पिन्स ऑन द स्टील बार फॉल कम्पॅरेटिव्हली लेट. मग याच्यामध्ये 3 पट्ट्या ज्या आपण वापरलेल्या आहेत त्यामध्ये कॉपर पट्टीवरचे जे पिना आहेत त्या लवकर पडायला सुरुवात होतात आणि मग त्याच्यानंतर स्टीलच्या पट्टीवरच्या ज्या पिना आहेत त्या थोड्या लेटनं म्हणजे थोड्या वेळानं पडायला सुरुवात होतात. म्हणजेच काय, जे कॉपर आहे म्हणजे जे तांबे हा धातू आहे त्याच्यामधून हे जे कंडक्शन आहे उष्णतेचं जे वहन आहे ते फास्ट होतं आणि त्याच्या तुलनेनं स्टीलमधून हे जे उष्णतेचं वहन आहे ते थोडंसं स्टील किंवा लोखंड आपण म्हणू शकतो, दोन्हीपैकी एक पट्टी आपण वापरू शकतो, त्यातलं जे वहन आहे ते कॉपरच्या पेक्षा थोडंसं कमी वेगानं होतं असा त्याचा अर्थ आहे. बघा, द कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू अ सॉलिड सबस्टन्स शोज दॅट अ मेडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. आता ह्या सगळ्या स्टीलच्या पट्ट्या म्हणजे सॉलिड आहेत, स्थायू आहेत. म्हणजे या स्थायूमधून काय होतं, उष्णतेचं वहन होतं आणि या कंडक्शनसाठी मेडियम असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं माध्यम असणं गरजेचं आहे आणि या माध्यमामधूनच या उष्णतेचं काय होतं, वहन होतं. म्हणजे कंडक्शन ऑफ हीट कॅन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ मेडियम. मेडियम इज रिक्वायर्ड फॉर द कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे उष्णतेचं वहन होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू लर्न अबाउट द कन्व्हेक्शन इन लिक्विड स्टेट. बघा, आता द्रव पदार्थामधून उष्णतेचा हीट ट्रान्सफर कसा होतो. हाऊ डज द ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू अ लिक्विड. लिक्विडमधून उष्णता कशी प्रवाहित होते. बघा, त्यासाठी पुन्हा एक कृती आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये टेक सम वॉटर इन अ बीकर, हीट द बीकर स्लोली ऑन अ गॅस बर्नर, ड्रॉप अ फ्यू क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन टू द वॉटर
आता बीकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकायचे आहेत. त्यानंतर या पाण्याला गडद गुलाबी असा रंग येणार आहे आणि हे जे बीकर आहे ते काय करायचं आहे, ट्रायपॉडवरती उष्णता द्यायला ठेवायचं आहे आणि खाली बर्नर लावायचा आहे. यू विल सी स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोईंग टुवर्ड्स अपवर्ड अँड कमिंग बॅक टू द बॉटम. म्हणजे आता याच्यामध्ये या पाण्यामध्ये खालून वर जाणारे काही प्रवाह दिसतात आणि पुन्हा खाली येणारे सुद्धा प्रवाह आपल्याला दिसतात. बघा, ड्यू टू द पोटॅशियम परमॅंगनेट दीज मॅगेंटा कलर्ड स्ट्रीम्स कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. आणि हे रंगीत पाणी असल्यामुळं त्याच्यामध्ये असणारे जे प्रवाह आहेत ते आपल्याला सहजपणे दिसून येतात. वेन हिटिंग बिगिन्स the water near the bottom becomes warm and its density decreases. As a result, it moves upward and is replaced by cold water coming from above. बघा, ज्यावेळेस उष्णता द्यायला सुरुवात करतो आपण त्यावेळेस सुरुवातीला ही उष्णता बीकरमधील खालच्या तळातल्या पाण्याला लागते आणि तिथलं पाणी अगोदर गरम होतं आणि हे पाणी गरम झाल्यामुळं त्याची डेन्सिटी कमी होते, म्हणजे त्याची घनता कमी होते आणि घनता कमी झाल्यामुळं ते वरती सरकायला लागतं, म्हणजे वरच्या भागाकडे ते जातं आणि त्यामुळं मग काय होतं, ती जी जागा आहे ती जागा वरून येणारं जे थंड पाणी आहे ते थंड पाणी घेत असतं. बघा, त्यामुळं काय होतं, हीट इज ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ करंट्स कॉल्ड कन्व्हेक्शन करंट्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट. म्हणजेच उष्णतेचं हे जे संक्रमण आहे ते द्रव पदार्थामध्ये अशा प्रवाहाद्वारे होत असतं आणि या क्रियेस उष्णतेचे अभिसरण म्हणजेच कन्व्हेक्शन असे म्हणतात. आता कन्व्हेक्शन कॅन अकर इन लिक्विड अँड गॅशियस सबस्टन्सेस. कन्व्हेक्शन नीड्स अ मीडियम. म्हणजे जसं कंडक्शनसाठी मीडियम गरजेचं असतं तसं कन्व्हेक्शन होण्यासाठी सुद्धा माध्यमाची गरज असते. आणि हे जे लिक्विडमध्ये कन्व्हेक्शन होतं त्याच पद्धतीनं गॅशियस स्टेटमध्ये सुद्धा म्हणजे वायुरूप अवस्थेमध्ये सुद्धा कन्व्हेक्शन होत असतं. नाऊ थर्ड टाईप इज रॅडिएशन ऑफ हीट. तर रॅडिएशन ऑफ हीट आपल्याला पाहायचं आहे, पण त्यापूर्वी आपल्याला द रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड कन्व्हेक्शन म्हणजे घनता व अभिसरण यामधला संबंध काय आहे तो पाहायचा आहे. त्यासाठी पुन्हा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर एका परीक्षानळीमध्ये पाणी घेऊन काय केलेलं आहे, एका स्टीलच्या जाळीमध्ये बर्फाचा एक तुकडा गुंडाळून परीक्षानळीमध्ये आपण घातलेला आहे. मग हे घातल्यानंतर ते तळाशी जातं आणि मग ही परीक्षानळी धरून आपण परीक्षानळीच्या वरच्या बाजूला उष्णता दिलेली आहे बर्नरच्या साह्यानं. मग परीक्षानळीच्या वरच्या भागाला उष्णता दिल्यानंतर तिथलं पाणी उकळायला लागतं. हे पाणी उकळलं की उष्णता देणं थांबवायचं आहे. मग आता आपण जो परीक्षानळीच्या तळाला घातलेला जो बर्फाचा खडा आहे त्याचं जर निरीक्षण केलं तर काय होतं, तो जो खडा आहे बर्फाचा खडा तर तो वितळत नाही. म्हणजेच काय, तिथंपर्यंत उष्णता गेलेली नाही. मग का गेलेली नाही, तर इथं उष्णतेमुळं काय होतं, घनता कमी झालेले पाणी जे आहे ते खाली जाऊ शकत नाही, ते वरच्यावरती निघून जातं. त्यामुळं इथं अभिसरण क्रिया म्हणजे इथं करंट्स आपल्याला हे जे प्रवाह आहेत कन्व्हेक्शन करंट्स जे आहेत ते आपल्याला इथं दिसत नाही. म्हणजे सुरुवातीला आपण परीक्षानळीतलं वरचं पाणी गरम करतोय, वरचं पाणी गरम झाल्यामुळं त्याची घनता कमी होते, त्यामुळं ते पाणी खाली न येता वरती जातं. त्यामुळं इथं आपल्याला याच्यामध्ये कन्व्हेक्शन करंट्स पाहायला मिळत नाहीत. नाऊ अबाउट द रेडिएशन. बघा, रेडिएशन म्हणजेच याला आपण प्रारण असे म्हणतो. आता ही कृती समजण्यासाठी काय करूया, तर लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. होल्ड युअर हँड्स ऑन इट्स टू साइड्स ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द कॅन्डल. ब्रिंग देम क्लोजर. व्हॉट डू यू फील. म्हणजे एक मेणबत्ती पेटवून उभी करायची आणि तिच्या दोन्ही बाजूनी तळ हात दूर धरायचे आहेत. मग आणखी जरा जरा हे हात आपले जवळजवळ आणायचे. तर आपल्याला काय जाणवतं, तर हळूहळू आपल्याला थोडंसं गरम गरम जाणवायला लागतं. तर आपण थंडीच्या दिवसामध्ये माहिती आहे आपण काय करतो की शेकोटीजवळ बसतो शेकण्यासाठी.
Have you warmed yourself near a bonfire or in the morning sun in winter? The sun is millions of kilometers away from us. There is no air between the sun and the earth's atmosphere is only a thin layer of air close to the earth. Then how does the heat of the sun reach us? बघा, तर सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटरवर आहे आणि सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान सगळीकडे हवा नाही, फक्त हवा जी आहे ती पृथ्वीच्या वरच्या थरामध्ये आहे, पृथ्वीच्या लगत आहे. त्याच्यानंतर मात्र हवेचं आवरण नाही आहे. तरीसुद्धा लाखो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सूर्याची जी उष्णता आहे ती आपल्यापर्यंत, पृथ्वीपर्यंत पोचते. मग याच्यामध्ये कुठलंही मीडियम नाही आहे, कोणतंही माध्यम नाही आहे, तरीसुद्धा सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोचते. अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणारं जे उष्णतेचं संक्रमण आहे त्यालाच प्रारण असे म्हणतात. बघा, द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाऊट अ मीडियम इज कॉल्ड रॅडिएशन. म्हणजेच माध्यमाशिवाय जे उष्णतेचं संक्रमण होतं त्याला रॅडिएशन म्हणजेच प्रारण असे म्हणतात. Now about the good and bad conductors of heat. Some substances are good conductors of heat while some are bad conductors of heat. म्हणजे उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक. ज्यामधून उष्णता सहजपणे वाहते त्याला गुड कंडक्टर्स ऑफ हीट असे म्हणतात आणि ज्यामधून उष्णता सहजपणे वाहून जात नाही त्याला उष्णतेचे दुर्वाहक म्हणजेच बॅड कंडक्टर्स ऑफ हीट असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये कॉपर जो आहे तो काय आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट. तर प्लास्टिक आणि लाकूड हे जे काय आहेत बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. स्टुडंट्स, नाउ अबाउट द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. म्हणजेच उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. आता बघा, हे अभ्यासण्यासाठी एक धातूचं कडं आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक धातूचा गोळा त्या गोलामधून पास होईल अशा आकाराचा घेतलेला आहे. आता सुरुवातीला हा गोळा जर त्या कडीतनं आपण सोडला तर तो आरपार जातो आणि खाली येतो. आता काय करायचं, या गोळ्याला तापवायचं आहे आणि मग पुन्हा तो त्या कड्यातनं सोडायचा आहे. त्यावेळेस हा जो गोळा आहे तो खाली जात नाही. आता काय करायचं, ही पुन्हा थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या कड्यातनं हा जर गोळा सोडला तर पुन्हा तो कड्यातनं खाली येतो. द अबो एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट मेटल्स एक्सपांड ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. म्हणजेच काय समजतं आपल्याला, तर हे जे धातू आहेत त्यांना उष्णता दिल्यानंतर ते एक्सपांड होतात म्हणजे प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यानंतर म्हणजे थंड केल्यानंतर काय होतात तर ते आकुंचन पावतात. कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग म्हणजे उष्णता दिल्यानंतर एक्सपांड होतात, उष्णता काढून घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होतात. सॉलिड्स एक्सपांड ड्यू टू हीट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ड. हावेवर द एक्सटेंट ऑफ टू विच डिफरंट सॉलिड्स एक्सपांड इज डिफरंट. आता या स्थायूंना उष्णता दिल्यानंतर ते प्रसरण पावतात म्हणजे एक्सपांड होतात आणि उष्णता काढून घेतल्यास ते पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचा जर आपण विचार केला तर या निरनिराळ्या स्थायूंचं प्रसरण पावण्याचं जे प्रमाण आहे ते मात्र निरनिराळं असतं. प्रत्येक स्थायूंचं प्रसरण पावण्याचं प्रमाण जे आहे ते एकसारखं नसतं, प्रत्येक स्थायूमध्ये हे वेगवेगळं असतं. नाउ एक्सपान्शन अँड कंडक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू हीट. आता हे जे प्रसरण आकुंचन आहे ते द्रव पदार्थामध्ये सुद्धा होतं. तर त्यासाठी काय करायचं बघा, फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर, इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड द थर्मोमीटर इन द टू होल्स ऑफ द स्टॉपर अँड फिट इट टू द कोनिकल फ्लास्क. मग त्यासाठी एका फ्लास्कमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला वरती बूच बसवायचं आहे. त्या बुचाला 2 छिद्र असली पाहिजेत आणि त्या छिद्रामधून एकामधून थर्मोमीटर आणि एकामधून काचेची पोकळ नळी सोडायचे, हॉलो ग्लास ट्यूब त्याच्यामधून घालायचे आणि खाली बर्नर लावायचं आहे. आणि बर्नर लावल्यानंतर चंचुपात्रातलं म्हणजे ज्या बीकरमधलं जे पाणी आहे ते गरम व्हायला सुरुवात होणार आहे आणि गरम जसं होईल तसं आपल्या थर्मोमीटरमध्ये टेम्परेचर वाढलेलं आपल्याला दिसेल आणि मग 2 डिग्री सेल्सिअसनं वाढवल्यानंतर
काय होणार आहे बघा, ही जी आपण पोकळ काचेची नळी लावलेली आहे त्याच्यामध्ये पाणी चढलेलं आपल्याला दिसेल आणि ही पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसं ही पातळी वाढत असताना दिसते बघा. When a liquid is heated, the distances between its particles increase and its volume too increases. म्हणजे द्रव पदार्थाला ज्यावेळेस आपण उष्णता देतो त्यावेळेस द्रवाचे जे कण असतात त्या कणामधलं अंतर वाढतं आणि त्यामुळं त्याचं जे आकारमान आहे ते सुद्धा वाढतं आणि यालाच आपण काय म्हणतो, प्रसरण होणे, द्रवाचे प्रसरण होणे म्हणजे एक्सपान्शन ऑफ लिक्विड असं आपण याला म्हणतो. दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ लिक्विड्स. वेन इट्स टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट. ज्यावेळेस आपण हे थंड करू पाणी त्यावेळेस काय होतं, पुन्हा ते आकुंचन पावतं, लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे पुन्हा ते मूळ स्थितीमध्ये येत असतं. आता अशाच पद्धतीचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन आहे ते वायूमध्ये सुद्धा होत असतं. आता याच्यामध्ये बघा, the volume of a gas increases on heating. This is called expansion of the gas. On the other hand, removing heat, the volume of the gas decreases. This is called contraction of the gas. म्हणजे पुन्हा वायूला सुद्धा जर आपण उष्णता दिली तर याचं सुद्धा एक्सपान्शन होतं आणि ज्या वेळेस आपण ही उष्णता काढून टाकतो म्हणजे जो थंड करतो त्यावेळेस त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. थर्मास फ्लास्क बघा, थर्मास फ्लास्क आपल्याला माहिती आहे. तर चहा, कॉफी, दूध यासारखे जे पदार्थ आहेत ते जास्त वेळासाठी गरम राहण्यासाठी आपण हे वापरतो. तर याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपण पाहूया. दिस इज अ डबल वॉल्ड फ्लास्क. इट्स कन्सिस्ट ऑफ 2 glass tubes, one inside the other with the gap between them sealed. The surfaces of both the tubes are made shiny by a silver coating. The air between the two tubes is removed to create a vacuum. There is a protective jar of metal or plastic outside the tubes for the protection of the flask. Pieces of sponge or rubber are fixed between the outer jar and the flask. तर हा जो थर्मास फ्लास्क आहे त्यामध्ये आपल्याला काय रचना पाहायला मिळते बघा. तर याच्यामध्ये काचेच्या एकात एक बसवलेल्या 2 नळ्या असतात सीलबंद केलेल्या आणि हे ज्या नळ्या आहेत त्याचा जो पृष्ठभाग आहे तो चांदीचा मुलामा देऊन काय केलेला असतो, चकचकीत केलेला असतो आणि ह्या ज्या 2 काचेच्या नळ्या आहेत त्याच्यामधली हवा काढून तिथे निर्वात पोकळी केलेली असते. आता ह्या ज्या नळ्या आहेत त्यांच्या बाहेर संरक्षक अशी बरणी असते, ती मग ती धातूची असेल किंवा प्लास्टिकची आणि मग ही बरणी आणि आतला फ्लास्क याच्यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे संरक्षणासाठी लावलेले असतात. अशा पद्धतीची रचना आपल्याला थर्मास फ्लास्कमध्ये पाहायला मिळते. आता फंक्शन ऑफ द थर्मास फ्लास्क, तर याचं कार्य कसं चालतं बघा. वेन अ हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन अ थर्मास फ्लास्क द हीट गोईंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू टू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब. म्हणजे ज्यावेळेस एखादा गरम पदार्थ आपण फ्लास्कमध्ये ठेवतो त्यावेळेस आतल्या ज्या काचेच्या 2 नळ्या आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत त्याच्यावरती चकचकीतपणा असतो, त्याच्यावरती आपण चांदीचा मुलामा त्याच्यावरती दिलेला असतो त्यामुळे तो चकचकीत पृष्ठभाग असतात आणि त्यामुळं बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आतच परत फिरते म्हणजे परावर्तित होते. म्हणजेच उष्णता बाहेर न जाता ती पुन्हा परत फिरते म्हणजेच तिचं जे प्रारण आहे, रॅडिएशन आहे ते होत नाही. आणि यानंतर या 2 नळ्यांच्या मध्ये आपण निर्वात पोकळी केलेली आहे म्हणजे तिथली हवा काढून टाकलेली आहे म्हणजे तिथं कुठलंच माध्यम नाही आहे उष्णतेचं वहन होण्यासाठी आणि या निर्वात पोकळीमुळे मग ट्रान्सफर ऑफ हीट होऊ शकत नाही. As a result, heat is not transferred to the outer cooler region and is retained inside for a long time. आणि त्यामुळे मग काय होतं की उष्णता बाहेर पडण्यासाठी काहीच मार्ग नसल्यामुळं ती जी उष्णता आहे ती आतच साठून राहते काही कालावधीसाठी. परंतु तरीही थोड्या वेळानं काय होत असतं, हे आतले जे उष्ण पदार्थ आहेत ते 2-3 तासानंतर आपल्याला पाहिजे तेवढे उष्ण किंवा गरम राहत नाहीत. तर असं का होतं, तर थोडी उष्णता जी आहे ती वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर येतच असते आणि त्यामुळं
थर्मास फ्लास्कमध्ये जरी ठेवलं तरी 2-3 तासानं ह्याच्यामधला जो उष्ण पदार्थ आहे तो पाहिजे तेवढा उष्ण राहत नाही, म्हणजे पाहिजे तेवढं गरम ते राहत नाही. स्टुडंट्स, नाऊ वी हॅव टू कंप्लीट एक्झरसाइज ऑफ टॉपिक हीट. थँक यू.